सरकारने या मोठा पाठिंबा या सगळ्या TDR घोटाळ्याला दिलेला आहे। नगर विकास मंत्रालय हे शिंदे साहेबांकडे मुख्यमंत्र्यांकडे आहे आणि त्यांचाच आशीर्वाद आहे। शेखर सिंग जे आहेत ते प्रशासक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आज घोटाळा झालेला आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेतील वाकडमधील भूखंडावर समावेशक आरक्षणांतर्गत जो प्रकल्प राबवण्यात येत आहे त्यात प्रचंड मोठा म्हणजेच 2,500 कोटींचा घोटाळा आहे। धक्कादायक बाब म्हणजे आयुक्त शेखर सिंग यांच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादानेच हा घोटाळा झाल्याचा गौप्यस्फोट उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना गटाचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी आज पत्रकार परिषदेत केला। दरम्यान शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या वतीने आयोजित या संयुक्त पत्रकार परिषदेत हे प्रकरण तसाच लावण्याचा निर्धार सर्वांनी केला असून त्यासाठी प्रसंगी न्यायालयात जाणार तसेच आंदोलन छेडण्याचाही इशारा देण्यात आलाय। मोरवाडी येथील घरोंदा हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेला तीनही पक्षांचे नेते उपस्थित होते। माजी आमदार चाबुकस्वार यांच्याशिवाय शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तुषार कामठे, शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन भोसले, शहराध्यक्ष कैलास कदम आणि पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी गौतम चाबुकस्वार यांनी अत्यंत मार्मिक शब्दात या प्रकरणाचा पर्दाफाश केला। त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेऊन या घोटाळ्याला त्यांचाच आशीर्वाद असल्याचे म्हटल्याने खळबळ उडाली आहे। महापालिका आयुक्त शेखर सिंग यांच्या माध्यमातून मुख्यमंत्रीच या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार असल्याचे चाबुकस्वार यांनी सूचित केले। सरकारने हा मोठा पाठिंबा या सगळ्या TDR घोटाळ्याला दिलेला आहे। नगर विकास मंत्रालय हे शिंदे साहेबांकडे मुख्यमंत्र्यांकडे आहे आणि त्यांचाच आशीर्वाद आहे। शेखर सिंग जे आहेत ते प्रशासक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आज घोटाळा झालेला आहे। ह्या सगळ्या प्रशासकीय व्यवस्थेला असं वाटतं की नागरिकांचं आमच्याकडे लक्ष नाही, आम्ही जे काय घोटाळा करू, जे काय भ्रष्टाचार करू, नागरिक त्याकडे दुर्लक्ष करणार। परंतु पिंपरी चिंचवडचा हा नागरिक जो आहे हा आणि पक्ष हे जागरूक आहे आणि अशा प्रकारचे जे घोटाळे आहेत हे घोटाळे जे वडेट्टीवार साहेबांनी बाहेर काढलेले हे घोटाळे आम्ही आंदोलनाच्या रूपातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही मोठा आवाज या शहरामध्ये उचलणार आहोत आणि त्याचप्रमाणे जे काही अनेक आरक्षणाची ही जी काही यादी आहे या यादी देखील आम्ही प्रसिद्ध करणार आहोत। हा तर सगळ्यात मोठा घोटाळा आहे। मागच्या 5 वर्षामध्ये भाजपच्या सत्तेमध्ये अनेक घोटाळे झालेले आहेत आणि हे सगळे घोटाळे आम्ही लोकांसमोर ठेवणार आहोत आणि शहरातील हा नागरिकांचा जो पैसा आहे जो की टॅक्सच्या माध्यमातून जमा झालेला आहे हा आम्ही सहजासहजी आम्ही या खाऊ देणार नाही आणि या ठिकाणचे 3 जे आमदार आहेत या शहरातील यांनी खरं वास्तविक पाहता हा भ्रष्टाचार याला वाचा फोडली पाहिजे, परंतु ते तिघही गप्प आहेत म्हणून नागरिकांच्या मनामध्ये शंका आहे की यांचा देखील त्याच्यामध्ये सहभाग आहे। तुम्ही न्यायालयीन लढा लढणार आहात का TDR प्रकरणामध्ये स्पेसिफिक विलास जावडेकर केस? नाही, निश्चितपणे आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून न्यायालयात आम्ही जाणार आहे। आम्हाला अपेक्षा न्यायालयाचीच आहे आणि या ठिकाणी प्रशासकीय व्यवस्थेवरून आम्हाला न्याय मिळणार नाही हे देखील आम्हाला माहीत आहे। आम्ही लोक जागृती करू, आंदोलनं करू, धरणं करू आणि हा प्रश्न तसाच लावू आणि हे आरक्षण आज महानगरपालिकेची कॅपॅसिटी आहे, आरक्षण स्वतः डेव्हलप करण्याची कॅपॅसिटी आहे। कशाला देता तुम्ही? कायमस्वरूपी महानगरपालिकेचे जो उत्पन्न आहे ते महापालिकेला मिळेल ना। मग तुम्ही खाजगी ठेकेदारांच्या घशात कशाला एवढी मोठी प्रॉपर्टी घालता? महानगरपालिकेकडं काय महानगरपालिका काय कर्जबाजारी नाही, तर महानगरपालिकेत सक्षम आहे, आर्थिक सक्षम आहे, तर हे स्वतः डेव्हलप करू शकतात। जसे आज महानगरपालिकेने हॉस्पिटल डेव्हलप केली त्या पद्धतीने हे देखील एक स्थावर आणि जंगम मालमत्ता म्हणून महानगरपालिकेची कायमस्वरूपी राहू शकते। ओके।